नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या आरोग्य परिषदेत तुमच्या सर्वांचं स्वागत. या आरोग्य परिषदेमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते सांधेदुखी आणि त्याच्यावरती काय नेमके उपचार आहेत या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नांदेडच्या डेक्कन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे डायरेक्टर आणि कन्सल्टंट डॉक्टर आत्माराम गाडगीळ. स्वागत तुमचं. आणि त्याचसोबत वेंसर हॉस्पिटलचे डॉक्टर भूषण शितोळे सुद्धा आपल्या सोबत. सर, तुमचंही स्वागत आरोग्य परिषदेत. आता बरेच जणांच्या एक समस्या असतात की सांधेदुखी, मग ती कुठलीही असते, तर कोणकोणते असे सांधे असतात किंवा जॉईंट्स असतात की एका ठराविक वयानंतर किंवा कधी ते दुखू शकतात किंवा त्याचे काही प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. त्याच्यासाठी डॉक्टर खरं तर सजेस्ट करतात की जॉईंट रिप्लेसमेंट. तर ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नेमका आहे काय? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे असा एक रिप्लेसमेंट करणं, म्हणजे काय रिप्लेस करतो आपण? जॉईंटचा जो खराब झालेला भाग आहे, जो पृष्ठभाग आहे, त्याच्या जागी नवीन जॉईंट टाकायची जी प्रक्रिया जी आहे त्याला जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात. जसं की आता रिनल ट्रान्सप्लांट आहे. एका रुग्णाची किडनीच ट्रान्सप्लांट केली तरच रिनल ट्रान्सप्लांट होऊ शकतं. पण जॉईंटमध्ये काय आहे, वेगवेगळ्या टाईपचे मेटल्स असतात की जे पेशंटच्या बॉडीमध्ये जाऊन तिचं जॉईंटचं काम करू शकतो. तर अशा जॉईंट जेव्हा रिप्लेस करतो आपण त्याला जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं. बरं, असे कोणकोणते जॉईंट्स की ते रिप्लेस करता येतात? म्हणजे असे आता शरीरात तर बरेचसे आहेत, मात्र जनरली काय केलं जातं? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सुरुवात जी आहे 1970च्या दशकामध्ये हिप जॉईंट रिप्लेसमेंटपासून सुरुवात झाली आहे. हिप म्हणजे आपल्या जांघेचा जो जॉईंट आहे, मांडीचं हाड आणि वरचा जे हाडाचा जो जॉईंट तयार होतो, त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स आल्याच्या नंतर मग गुडघे रिप्लेसमेंट सुरू झाले. गुडघे रिप्लेसमेंटचे रिझल्ट चांगले आल्याच्या नंतर मग शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी सुरुवात झाली. एल्बोची रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सुरू झाली आणि हाताचे छोटे बोटं जे आहेत, जे की काही आजारामुळे ते जे खराब होतात, अशा जॉईंटमध्ये देखील जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. बरं, मात्र कॉमनली जे पेशंट्स तुमच्याकडे येतात ते कुठल्या समस्या घेऊन आलेले असतात? मॅक्सिमम जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे ते हिप आणि नी रिप्लेसमेंट याच्यामध्ये केली जाते. तर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे कोणत्या त्याचा वयाचं काही लिमिट नाही आहे. पण गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया जी आहे ते एक विशिष्ट वयाच्या नंतर केली जाते. जसं की बा ज्याचं वय 50 किंवा 55च्या पुढे आहे, याच्यामध्ये हिप नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. पण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यंग वयामध्ये केली जाते, कारण की कसं आहे, हिप जॉईंट जो आहे ते प्रत्येक आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणारा जॉईंट आहे. जसं तुम्हाला मांडीवरून बसायचं असेल, चालायचं असेल किंवा व्यक्तिगत काही कार्य करायचं असेल, तर हिप रिप्लेसमेंटचा खूप मोठा रोल आहे. याच्यामध्ये त्याला काही एजचं लिमिट नाही आहे. आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये प्रकार आहेत. ज्यांचं वय कमी आहे त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा जॉईंट वापरला पाहिजेत. ज्यांचं वय जास्त त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा जॉईंट आहे. डॉक्टर, ते म्हणालेत की हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंट ह्या प्रामुख्यानं केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया असतात. तर आपण जर स्पेशली जर नी रिप्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं किंवा गुडघेदुखी ही समस्या आधी सुरू होते, मग गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय होतं? गुडघेदुखी ही याचं ब्रॉडली क्लासिफिकेशन जर आपण केलं तर गुडघेदुखी ही कुठल्याही वयात होऊ शकते. तरुणांना होणारी गुडघेदुखी वेगळी असते, मध्यम वयात होणारी गुडघेदुखी वेगळी असते आणि उतार वयात होणारी गुडघेदुखी वेगळी असते. समजा आमच्याकडे कोणी रुग्ण आला जो 20 ते 30च्या घरातला आहे, ही इज ॲक्टिव्ह इन स्पोर्ट्स, ग्राउंडवर ॲक्टिव्ह आहे आणि त्याला खेळण्याची आवड आहे, तर त्यांच्या गुडघेदुखीचं महत्त्वाचं कारण म्हणजे सॉफ्ट टिश्यू इंजरीज असतात. त्यात लिगामेंट्स येतात, मसल्स येतात, स्नायू दुखावले जातात. तसं मध्यम वयात होणारी गुडघेदुखी ही एकतर गुडघ्याच्या घर्षणामुळे होऊ शकते, इट्स अ मेकॅनिकल डिसीज, किंवा त्यात लिगामेंट इंजरी किंवा इन्स्टेबिलिटीमुळे असेल. साधारणपणे उतार वयात होणारी जी गुडघेदुखी आहे, जी आम्ही साधारण आता 50 नंतर बघतो, ती मुख्यत्वे मेकॅनिकल डिसीज असतो, म्हणजे गुडघ्याच्या कुर्ज्यांच्या घर्षणामुळे ती होते. आता गुडघा हा असा वेट बेरिंग जॉईंट आहे, म्हणजे ह्युमन किंवा माणूस हा एक रेअर ॲनिमल आहे जो आपल्या 2 पायांवर चालतो आणि सगळं आपलं बॉडीचं वेट हे ह्या वेट बेरिंग जॉईंटमधून जातं. महत्त्वाचं जसं सरांनी सांगितलं की गुडघा आणि खुबा आणि घोटा हे आपल्या सगळ्या शरीराचं वजन घेत असतात. त्यात गुडघा हा हिंज जॉईंट आहे, नाजूक जॉईंट आहे आणि त्याचा सगळा बॅलन्स हा लिगामेंट आणि मसल्स, सराउंडिंग मसल्सवरतीच असतो. त्यामुळे त्याचं घर्षणाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. साधारणपणे वयाच्या 50 नंतर हे घर्षणाचं प्रमाण सुरू होतं. आता गुडघेदुखी म्हणजे काय किंवा गुडघ्याचं झिजणं म्हणजे काय, तर गुडघ्यातले हाडं झिजत नाहीत कधीच. हाडांच्या वरचं जे वेस्टर्न असतं त्याला मी हायलिन कार्टिलेज किंवा खुर्च्या म्हणतो. त्या खुर्च्या हळू झिजायला लागतात आणि ह्या खुर्च्या हळू झिजल्यानंतर त्यात तडे गेले आणि त्याच्यात नंतर हाड उघडं पडलं आणि हे हाड उघडं पडलेलं हाड एकमेकांना घासायला लागलं, त्याला आम्ही गुडघेदुखी म्हणतो. साधारणपणे हे गुडघेदुखीच्या समस्या एका दिवसात उद्भवत नाही, हे कालांतराने हळू वाढायला लागतात. त्यामुळे जनरली वी क्लासिफाय देम स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 किंवा स्टेज 4. आता हे गुडघेदुखीचं निदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, केलं काय फार मोठे इन्व्हेस्टिगेशन लागत नाही, MRI लागत नाही किंवा CT स्कॅन लागत नाही. एक सिम्पल सायंटिफिक एक्सरे, ज्याला आम्ही सिंगल लेग वेट बेरिंग एक्सरे म्हणतो.
रुग्णाने एकाच पायावरती वजन देऊन तो एक्सरे करायचा असतो. स्वतःच्या वजनाने ह्या खुर्च्या किती दाबल्या जातात आणि हाड किती जवळ एकमेकांच्या जवळ येते, मांडीचं हाड आणि पोटेचं हाड, त्यानुसार याचे क्लासिफिकेशन ठरतात. मात्र ती कशी ओळखायची? काय काय लक्षणं आधी दिसायला सुरुवात होतात? म्हणजे प्रत्येक गुडघेदुखी किंवा सांधेदुखीला सर्जरी हाच काही पर्याय नसतो. त्यामुळे लोकांच्या मनात एक भीती असते की नाही, आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगणार की नी रिप्लेसमेंट करा किंवा आणखी काही करा. त्यामुळे एक भीती असते मनात. तर त्या सर्जरीच्या आधी काही स्टेज असते की जे प्रयोग तुम्ही किंवा जे उपचार आधी तुम्ही करायला सांगता की ज्यांनी जर नाही बरं वाटलं तर मग पुढे जाता येईल? तर त्या आधीच्या स्टेप्स काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखीचा ऑनसेट कसा झालेला आहे, गुडघेदुखीची सुरुवात कशी झालेली आहे. जी गुडघेदुखी अचानक सुरू होते, पर्टिक्युलरली यंग एजमध्ये, दॅट हॅज टू बी बिकॉज ऑफ लिगामेंट किंवा सॉफ्ट टिश्यू. जे उतारात होणारी गुडघेदुखी असते ती एका दिवसात कधीच चालू होत नाही. देर ऑलवेज हॅव सम रेड फ्लॅग्स. सुरुवातीला अगदी उतार वयात किंवा 50शी नंतर जी गुडघेदुखी असते, जी कालांतराने बळावते, त्यात सगळ्यात महत्त्वाचा फरक लोकांना किंवा रुग्णांना दैनंदिन जीवनात वाटायला लागतो, ते म्हणजे मॉर्निंग स्टिफनेस. सकाळी आपला सांधा नॉर्मल वाटत नाही. सकाळी आपला सांधा कोणीतरी त्याच्यावर वजन ठेवल्यासारखा घट्ट वाटायला लागतो. दॅट्स अ फर्स्ट सिम्पटम. स्टिफनेस इज अ फर्स्ट सिम्पटम. सेकंड सिम्पटम इज पेन. त्यांना वेदना व्हायला लागतात. आता ह्या वेदना नेहमी होतात असं नाही. काहीतरी कष्टाची कामं केल्यानंतर, जसं आपण कुठेतरी कार्यक्रमात फिरायला गेलो, मॉलमध्ये फिरायला गेलो, अर्धा पाऊण तास जास्त उभं राहण्यात आलं, किंवा कुठल्या तरी कार्यक्रम आपण खूप जास्त वेळ बसून राहिलो, किंवा कुठेतरी काहीतरी जास्त चालण्यात फिरण्यात आलं, जे अनयुज्युअल ॲक्टिव्हिटी असतात त्या फक्त गुडघेदुखीच्या समस्या जाणवायला लागतात. आणि त्या ॲक्टिव्हिटी करताना ह्या होत नाहीत. तुमचा दिवस संपल्यानंतर रात्रीचे हे पेन जाणवतात. ही गुडघेदुखी बळावली, बऱ्याच वेळा आपण ते निग्लेक्ट करतो आणि ते जनरली ऑकेजनल सिम्पटम असल्यामुळे निग्लेक्ट होतात. पण जर आपल्या ह्या समस्या बळावल्या आणि गुडघेदुखी वाढली तर आपल्या दैनंदिन जीवनात हे त्रास व्हायला लागतात. म्हणजे जे अंतर आपण सहजगत्या पूर्वी चालत होतो ते चालताना सुद्धा अडचण यायला लागतात. म्हणजे डेली रुटीन जसं आपण चालतो, फिरतो, जिना चढतो, उठबस करतो, त्यातही गुडघेदुखी जाणवायला लागली, दॅट्स अ टाईम की आपल्याकडे याचं सिरियसली लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांना भीती असते, बऱ्याच आमच्या वयस्कर नागरिकांना भीती असते की डॉक्टरांकडे गेलं, स्पेशलिस्टकडे, की गेल्यानंतर ते लगेच ऑपरेशन सांगतात. असं मुळीच नाही आहे. प्रत्येक गुडघेदुखीचं निवारण हे शस्त्रक्रिया नसतं. वी कॅच द डिसीज अर्ली, वी कॅन ट्रीट देम बेटर, आणि मेनी ऑप्शन्स आर ओपन. म्हणजे बरेच अगदी सुरुवातीचं डिसीज जर असेल तर आमच्याकडे उपचारासाठी बरेचसे उपाय उपलब्ध असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक सिम्पल एक्सरे इज इनफ टू डायग्नोज. त्याच्यासाठी कुठे फार मोठे इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नसते. म्हणजे MRI करायचं आहे किंवा काय अशी काही नाही, गरज अजिबात नाही. असं अजिबात नाहीये. सुरुवातीची गुडघेदुखी असेल इव्हन सिंगल एक्सरे वी कॅन डायग्नोस इट इज सफिशियंट फॉर दॅट. अगदी ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 पर्यंत असेल तर वी हॅव सो मेनी गुड मेडिसिन्स. पेन किलर नव्हे, पण विस्को सप्लिमेंट्स असतात, वंगण तयार होणारी औषधं असतात, किंवा बायोलॉजिक्स असतात. त्याच्याने गुडघेदुखी बऱ्यापैकी थोपवता येते किंवा ती स्लो डाऊन करता येते. थांबवता येत नाही, पण स्लो डाऊन नक्कीच करता येते. बरोबर. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की गुडघेदुखी ही जर आपल्याला दररोज होत असेल किंवा फ्रिक्वेंटली होत असेल आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये ती व्यत्यय आणत असेल, इट्स टाइम टू कन्सल्ट. बरोबर. म्हणजे हे खरं तर गैरसमज लोकांच्या मनातले दूर झाले पाहिजेत की डॉक्टरांकडे जाणं किंवा कन्सल्टंटकडे जाणं हे काही तुम्हाला सर्जरी करायला लावणार किंवा तुम्हाला काही असं अपायकारक असं अजिबात नाही. खरं तर डॉक्टर, आपण जसं म्हणजे जीवनशैली माणसांची ही खूप चेंज झाली आहे, खाणं-पिणं चेंज झालंय. अनेक यंगस्टर असतील, त्यांना सुद्धा आजकाल असे त्रास जाणवत असतील. म्हणजे ऑफिसेसमध्ये तासनतास एका जागी बसणं किंवा फुल AC ऑन असणं, त्याचाही काही सांध्यांवरती परिणाम होत असेल तर ते काही गुडघेदुखी जी आहे ना, 50 ते 60 वर्षानंतर गुडघेदुखी जी होते त्याचे कारण काय आहेत, तर ओबेसिटी इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर. ओबेसिटी कशामुळे होऊ शकते, मग ती आपल्या लाईफस्टाईल जे आहे त्याच्यामुळे गोष्टी होऊ शकतात. दुसरं जे कारण आहे ते हाडाला काही मार लागला असेल, तुमचं काही ऑपरेशन झालं असेल तर या गोष्टी होऊ शकतात. आणि लाईफस्टाईलचा आपल्या गुडघेदुखीशी डायरेक्ट संबंध आहे. ज्यांचं बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त आहे अशाने गुडघेदुखी होऊ शकते. आता ऑफिसमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला सनलाईट एक्सपोजर होत नाही. जेव्हा सनलाईट एक्सपोजर होत नाही तेव्हा विटॅमिन डी तयार होत नाही शरीरामध्ये आपल्या. आणि आपल्यामध्ये जवळपास 90% लोकांमध्ये विटॅमिन डी डिफिशियन्सी आहे. आता माझ्याकडे जे पेशंट येतात, सांधेदुखीचे पेशंट येतात, आणि सगळ्या तपासून नॉर्मल आल्या आणि शेवटी विटॅमिन डी जर चेक केलं किंवा माझं स्वतःचं चेक केलं जरी तरी ते कमी होतं. आणि विटॅमिन डीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, तर ते ऑइल बेस्ड विटॅमिन आहे. सनलाईट शिवाय ते तयार होत नाही. आणि डायटरी सोर्स विटॅमिन डीचा काही नाही आहेत. म्हणजे कॉड लिव्हर ऑइल वगैरे जे आहेत, आपल्या तर प्रत्येकजण नॉनव्हेज खात नाहीये, त्याच्यामुळे विटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होतच नाही. बरोबर. आणि विटॅमिन डी तयार करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं तरी ॲटलिस्ट एक्सपोजर राहणं गरजेचं आहे. आणि आपल्यापैकी जे आहेत मॉर्निंग वॉक कुणी करत नाही, डाएटमध्ये आपलं कोणतं कंट्रोल नाही आहे, सगळ्यांचं जंक फूडच आहे, मॅक्झिमम जंक फूड आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखीपासून तुम्हाला जर वाचायचं असलं तर तुम्हाला रोज 40 मिनिटं तुम्हाला मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे किंवा स्विमिंग करणं गरजेचं आहे. आता मी रोज एक अर्धा घंटा स्विमिंग करतो. सकाळी सकाळी उठलं की 6 ते 7 माझं स्विमिंगचं शेड्यूल आहे. तर आपण आपल्याला जसं मॉर्निंग त्याला काही सांधेबधी वाचायसाठी तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही काही. फक्त चालणं बाबा. 40 मिनिटं चालायचं, नाही शक्य तर 10 मिनिटं चाला. पण ते उन्हामध्ये चाललं पाहिजे तुम्ही. बरं, पण काहींना समजा हे नाही शक्य झालं तर मग त्याला काही ऑप्शन आहे का? ऑफिसमध्ये तुम्ही जे बसलात तुम्ही जेव्हा बसल्या तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. हं. आता सिंपल एक्सरसाइज जॉईंटची मूव्हमेंट मागे पुढे करणे किंवा जॉईंटची मूव्हमेंट करणं, जरा बसून जरासं 4-5 ठिकाणी फिरणे. एकाच ठिकाणी जर बसून तुम्ही स्टॅग्नंट राहिलात तर तुम्ही आणि जर तुम्ही प्रत्येक वेळेस कॅलरीज ॲड करतात. चहा आहे किंवा तुमचे ब्रेड आहेत किंवा काही बी आपलं जंक फूड खाल्याच्यानंतर कॅलरीज वाढणार आणि ते खर्च होत नाहीत कॅलरीज. जेवढं आपल्या शरीरात इंटेक आहे त्याचं आउटपुट बी तेवढंच पाहिजे, त्याचा खर्च बी व्हायला पाहिजेत. समजा आपण दिवसाची कॅलरीज रिक्वायरमेंट 2000 आहे आणि आपण दुसरा 2500 कॅलरीज खात असताल तर 500 कॅलरीज एक्स्ट्रा तुम्ही कुठं बंद करणार? आपलं दैनंदिन जीवनासाठी लाईफस्टाईलसाठी 2000 कॅलरीज मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्ही त्याच्यापेक्षा कमी जर मेंटेन केलं किंवा खर्च केला तर तुमचं आरोग्य मेंटेन राहील. बरं, काही सप्लिमेंट्स घेतले तर मग त्याचे काही दुष्परिणाम? सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेणं गरजेचंच आहेत. पण त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात? साईड इफेक्ट्स त्याच्या नाहीत. वयानुसार व्हिटॅमिन काय? डी आपण जे ओरल घेतो मॅडम, हां. ओरल टॅबलेटचे साईड इफेक्ट नाहीत काही. कॅल्शियमची गोळी जी आहे ती पण ओरल घेतो आपण. व्हिटॅमिन डी अगोदर इंजेक्शन देत होते, ती आता बॅन झालेलं आहे. ओके. व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन कोणी घ्यायचं नाही आणि त्याच्यावरती साईड इफेक्ट आहेत. पण जर तेच इंजेक्शन तुम्ही ओरली जर घेतलं त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत. हे ऑइल जसं आपलं आहे त्याच्यासारखं आहेत किंवा आता काही नवीन नवीन ऑइल आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए डी ॲड करतात आणि ऑइल बेस्ड व्हिटॅमिन आहेत ए डी ई के. तर प्रत्येक आपल्या सनफ्लॉवर ऑइल वगैरे जे आहे त्याच्यामध्ये देखील हे व्हिटॅमिन ॲड करतात. पण सगळ्यात सोपं म्हणजे 5 मिनिटं तरी 10 मिनिटं तुम्ही सनलाईट तुमचं एक्सपोजर करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे बालकांना, स्त्रियांना ह्याचं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर. पण हे झाले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. मात्र ज्या वेळेला ट्रीटमेंटकडे आपण वळतो किंवा लोक जेव्हा गुडघेदुखी कोणत्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुमच्याकडे घेऊन येत असतील किंवा जॉईंट पेन नुसतं गुडघेदुखीच नाही तर तेव्हा तुम्ही मग कसं ठरवता की कोणत्या रुग्णाला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे? त्यामध्ये काही ॲडव्हान्सेस आलेत का पुढे? नाही, आता जॉईंट पेन आहे तुम्हाला पेशंटला तर अगोदरचं म्हणजे निदान आपल्या पेशंटला कशामुळे जॉईंट पेन झालेला आहे ते बघतो आपण. आता जे जॉईंट पेन आपण 60च्या अगोदरचं जे पेशंटचे आहे ते आपण सोडून देऊ. आपण 60च्या पुढे जॉईंटचे पेन आहेत ज्याला नी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण. आता सरांनी ग्रेडिंग सांगली नी ऑस्टिओआर्थरायटिस स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, 4 आहेत. पण त्या स्टेजचा आपल्याशी संबंध आहे. ज्या पेशंटला खूप जास्त त्रास व्हायला आहे, ज्याला दैनंदिन ॲक्टिव्हिटीज करू शकत नाहीत, म्हणजे चालणं असेल, फिरणं असेल किंवा वॉशरूमला खाली बसतो. आता प्रत्येक जणाकडे वेस्टर्न टॉयलेट नाहीत, इंडियन टॉयलेट आहेत आणि इंडियन टॉयलेटमध्ये जेव्हा ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही फिरतो तर 99% मध्ये इंडियन टॉयलेट आहेत. म्हणजे बेसिक क्रिया ज्या आहेत त्या देखील करू शकत नाहीत. मग अशा वेळेस आपण ट्रीटमेंट करतो पेशंटची. मग प्रत्येक पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट लागते का? नाही. ज्या पेशंटला खरंच त्रास आहे आणि त्याच्यामध्ये जॉईंटमध्ये आपल्या एक्सरेमध्ये दिसलं पाहिजे की बाबा जॉईंट खराब झालेला आहे. मग याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंटचे 2 प्रकार आहेत. आता गुडघे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी कॉन्व्हेन्शनल पद्धतीने केली जाते, पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि दुसरी जी आहे ते रोबोटिक पद्धतीने केली जाते. आणि गुडघेदुखीचे जॉईंट रिप्लेसमेंटचे 2 प्रकार आहेत. एक तर पार्शियल रिप्लेसमेंट म्हणजे फक्त अर्धा जॉईंट रिप्लेस केले जातात आणि टोटल रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण जॉईंट रिप्लेस केले जातात. कॉन्व्हेन्शनल पद्धतीमध्ये जेव्हा जे गुडघ्याचा भाग खराब झालेला आहे त्याचे जे आपल्याला जे मॅन्युअल पद्धतीने आपण ते भाग कट करून त्याच्यामध्ये जॉईंट टाकत होतो आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे ते टाइम टेस्टेड आहे. गेल्या जवळपास 50-60 वर्षापासून याच्यावरती रिसर्च सुरू आहेत आणि कन्सिस्टंटली पेशंटमध्ये ज्यांनी 25 ते 30 वर्षापर्यंत जॉईंट जे सर्वाइव्ह झालेला आहे त्या पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सुरू आहे. बरोबर. म्हणजे त्या पेशंटला जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट निवडली जाईल. जे तुम्ही गुडघेदुखीचं जे क्लासिफिकेशन म्हणजे आता ग्रेड 1, 2, 3, 4 तर ते ग्रेड वाईज कसं असतं? म्हणजे तुम्ही पेशंट आल्यावर ते कसं डिसाईड करता की हा पेशंट ग्रेड 1चा आहे की 2चा आहे की 3चा आहे की 4चा आहे? ते ग्रेडिंग जी सिस्टम आहे मेडिकल सायन्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन अ रेडिओलॉजिकल पिक्चर. सिंपल मी जसं तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा असतो एक्सरे. हा एक्सरे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीचा हवा. ॲट द जॉईंट लाईन सिंगल लेग वेट बेअरिंग पेशंटच्या समोर हा एक्सरे करण्यात यावा. पेशंटच्या नी लेवलला हा एक्सरे केला जातो आणि याच्यात काय बघायचं असतं तर मांडीचं हाड आणि पोटीचं हाड याच्यामधली गॅप. आता ही गॅप नसते, ती हायलिन कार्टिलेज म्हणजे खुर्च्या असतात. ह्या खुर्च्यांमध्ये कॅल्शियम नसतं त्यामुळे ते गॅप सारख्या दिसतात एक्सरेवरती. आता एक्सरेवरती दोन्ही बाजूचं आतली आणि बाहेरची गॅप जर सारखी असेल तर तो गुडघा नॉर्मल असतो. जसं आपलं वय वाढतं किंवा पेशंटच्या डिमांड जास्त असतील तर त्यांना आतल्या बाजूने खुर्च्यांची झीज व्हायला लागते.
90% पेशंटमध्ये मी त्याला व्हॅरस डिफॉर्मिटी म्हणतो, ज्याच्यात फक्त आतली बाजू झिजते आणि बाहेरची बाजू चांगली असते. आणि ग्रेड 2 आणि ग्रेड 3मध्ये मोस्टली आतलीच बाजू झिजलेली असते. ग्रेड 3 पर्यंत तरी बाहेरची बाजू चांगली असते. ग्रेड 4मध्ये डेव्हिएशन यायला लागतं, जॉईंट सबलेक्सेट व्हायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचे पाय वाकले दिसायला लागतात स्वतःलाच आणि त्यांची चाल बदलते. ते डोलायमान चालायला लागतात, गलबतासारखं चालतात आणि त्यांना बॅलन्स करायला प्रॉब्लेम होतो. तर ढोबळमानाने आम्ही असं म्हणतो की गुडघ्याच्या आतल्या बाजूला जर पेन असेल आणि त्यांना ऑकेजनल पेन असतील तर क्लिनिकली वी से इट इज अ ग्रेड 1 और 2. जर त्यांना दैनंदिन याच्यात पेन होत असतील, ज्यांना चढताना उतरताना उठता बसताना पेन होत असतील आणि त्यांना क्वचितचा थोडा बाग दिसत असेल आणि त्यांची चाल बदलत असेल आणि मॉर्निंग स्टिफनेस अलॉंग विथ नाईट पेन्स असतील तर ऑलमोस्ट ग्रेड 3 पर्यंत जातं. आणि ग्रेड 4 म्हणजे त्यांना अगदी पाऊल टाकणंसुद्धा अवघड असतं, चालणं अवघड असतं, पायात खूप बाक आलेला असतो, त्यांना बॅलन्स करायलाही अवघड जातं. अगदी म्हणजे दुरून त्यांना बघितलं तरीसुद्धा ते दोलायमान चालत असतात, त्यांना ग्रेड 4 म्हणतो. आता जॉईंट रिप्लेसमेंट हे सोल्युशन सगळ्या ग्रेडसाठी नाही आहे. जॉईंट रिप्लेसमेंट इज ओनली फॉर टर्मिनल केसेस ग्रेड 4. आता बऱ्याच जनरल पब्लिक किंवा सगळ्यांमध्ये एक संकल्पना किंवा चुकीचा समज आहे की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय, की सगळा सांधा उपटून काढायचा, नवीन सांधा टाकायचा, असं मुळीच नाही आहे. प्रिन्सिपली जॉईंट रिप्लेसमेंट काय करतं तर रिप्लेसमेंटची खुर्ची आपण गमावलेली आहे ती कुठल्या उपचाराने, कुठल्या इंजेक्शनने किंवा कुठल्या सर्जरीने ही पुन्हा तयार करता येत नाही. इट्स अ परमनंट डॅमेज बिकॉज इट्स अ परमनंट टिश्यू. आपल्या शरीरात काही परमनंट टिश्यू असतात जे पुन्हा तयार कधीच होत नाही. जसे न्यूरॉन्स आहेत तसे हायलिन कार्टिलेज आहे. वन्स द हायलिन कार्टिलेज इज गॉन. म्हणजे जे खुर्च्या जर गायब झाल्या आणि खराब झाल्या तर त्या रिजनरेट होत नाही. दॅट्स अ बिगेस्ट प्रॉब्लेम. त्यामुळे यांना सबस्टिट्यूट काहीतरी करायला लागतं. आता ते आम्ही सबस्टिट्यूट कसं करतो की देर आर मेटल कॅप्स अवेलेबल. आता हे मेटल कॅप्स आम्ही मांडीच्या हाडावरती बसवतो आणि गुडघ्याच्या पोटीच्या हाडावरती बसवतो आणि मध्ये एक पॉस्टिक लायनर असतो. त्याला जॉईंट रिसर्फेसिंग इज अ करेक्ट वर्ड, पण प्रचलित वर्ड आहे जॉईंट रिप्लेसमेंट, म्हणून जॉईंट रिप्लेसमेंट मी म्हणत चाललो आहे. आयडियली इट शुड बी कॉल्ड एज जॉईंट रिसर्फेसिंग. म्हणजे सांधेरोपण म्हणजे काय की पूर्ण सांधा बसवण्यात येत नाही, याचं फक्त रिसर्फेसिंग आपण करतो. कारण हा शब्दच असा आहे की ज्यामुळे अनेक गैरसमज होतात की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय, आपला गुडघ्याच्या वाट्या चेंज करणार आहेत का काय करणार आहेत हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे तो गैरसमज कसा दूर कराल, नेमकं काय केलं जातं, कारण शब्दशः अर्थ घेऊ नये खरं तर. जी खुर्ची आपण गमावलेली आहे तिला सबस्टिट्यूट तयार करणं, जेणेकरून तिचा उद्देश साध्य झाला पाहिजे. नॅचरल खुर्ची काय करते, 2 हाडांचं घर्षण थांबवते. इट हॅज अ लिटल बिट ऑफ अ शॉक ॲब्सॉर्बर मेकॅनिझम आणि पाय अलाईन ठेवते. हे खुर्च्या आपण गमावल्या की पायाचा बॅलन्स जातो, गुडघ्याचा बॅलन्स जातो आणि गुडघ्यात बाक यायला लागतो. आता रिप्लेसमेंट किंवा रिसर्फेसिंग आम्ही करताना आम्ही काय करतो, वी गिव्ह सबस्टिट्यूट फॉर दॅट नी कॅप्स किंवा त्या खुर्च्यांसाठी. तर ह्या ज्या खुर्च्या बसवण्याचं किंवा ते कॅप बसवण्याचं जे काम आहे त्याला आम्ही जॉईंट रिसर्फेसिंग किंवा जॉईंट रिप्लेसमेंट, बऱ्याचशा आमच्या वरिष्ठ नागरिकांना जॉईंट रिसर्फेसिंग वगैरे असे टेक्निकल वर्ड कळत नाहीत. त्यामुळे जॉईंट रिप्लेसमेंट हा चालत आलेला शब्द आहे, आम्ही तोच वापरतो. थोडक्यात काय, आपण जॉईंट रिसर्फेस करतो जॉईंट रिप्लेसमेंटपेक्षा. आता हा 2 पद्धतीने केला जातो, जसं सरांनी सांगितलं. एक पारंपरिक पद्धत झिग मेथड किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी आणि आधुनिक आहे ती रोबोटिक सर्जरी. आता याच्याबद्दल पण बरेचसे अपसमज आहेत की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो येतो आणि तो स्वतःच ऑपरेशन करतो आणि डॉक्टरांचा काही फार जास्त इनपुट नाही, असं अजिबात नाही आहे. रोबोटिक सर्जरी, रोबो हा कधीच सर्जरी करत नसतो. रोबो हा फक्त सर्जनचा एक अतिशय भरवशाचा मदतनीस असतो, हेल्पर म्हणू शकतो. हेल्पर, मदतनीस असतो. इट क्रॉस चेक एव्हरीथिंग व्हॉट वी डू, इट व्हॅलिडेट आणि हो फक्त आम्हाला एक्झिक्युशनला मदत करतो. प्लॅनिंग डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली हे सगळं सुरू असतं. सगळं डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली असतं. सर्जन इज ऑलवेज अ कॅप्टन ऑफ दॅट सर्जरी. ही कॅनॉट बी रिप्लेस्ड. रोबोटिक हे तंत्रज्ञान आहे, ते मदतनीस म्हणून काम करतं. डॉक्टर गाडगे, तुमचं काय म्हणणं आहे या रोबोटिक शस्त्रक्रिया संदर्भात? कारण लोकांच्या काय रिॲक्शन्स असतात त्या रोबोटिक बद्दल? नाही, कसं आहे, कोणतंही तंत्रज्ञान आलं जरी त्याचे फायदे बी असतात, त्याचे तोटे बी असतात. आता रोबोटिकचा फायदा म्हणजे ॲक्युरेट इम्प्लांट बसेल आणि ॲक्युरेट बसेल आणि जे नॅचरल जे जॉईंट आहे ते बसवता येईल. पण एव्हरीथिंग इज हॅव्हिंग, मेडिकल सायन्समध्ये प्रत्येक गोष्टी, तुमचा पॅरासिटामॉल गोळी जर खाली जाऊन तुम्ही, त्याचे साईड इफेक्ट आहेत. तर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचे साईड इफेक्ट काय आहेत की बाबा ही एक वेळखाऊ प्रोसिजर आहे. एक नंबर म्हणजे आता नॉर्मल जॉईंट रिप्लेसमेंटला 40 मिनिट लागतात, तर रोबोटिकला आपला 1.5 घंटा लागू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याचं कॉस्ट आहे. एका रोबोटची कॉस्ट 3 ते 4 करोडच्या घरामध्ये आहे आणि प्रत्येकाला ते अफोर्डेबल नाही आहे. आता मी गरीब खानदानाचा, गरीब फॅमिलीतून आला असेल तर मी नॉर्मल रिप्लेसमेंट ऑफर करू शकत नाही, त्याच्यात रोबोटिक कसं अफोर्ड करणार. बरोबर. आणि दुसरं जे आता ही टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये काय, आता जसं आपण रोबोट बॉडीला फिक्स करतो त्यासाठी शरीरामध्ये काही पिन टाकल्या जातात आपल्याला, त्याच्यामुळे पिन फ्रॅक्चरचं प्रमाण जास्त आहे, इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे. जसं की आपण आता GPS सिस्टम आहे आपल्या मोबाईलमध्ये, जसं GPS सिस्टम आपण वापरतो, आपण जर चांगलं इनपुट टाकलं
तर ते आपल्या बरोबर जागेवरती घेऊन जाईल. पण त्याच्यामध्ये चुकीची माहिती टाकली तुम्ही, बा इथून दादरला जायचंय, तर तुम्ही बांद्रा फिट केलं तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी घेऊन जाणार. ते बरोबर. रोबोट हे कसं ते दे डोंट नो अबाउट द म्हणजे ते त्याला टॅक्टाईल सेन्सेशन आहे. शेवटी ते सर्जनला यंत्र आहे. तुम्ही जशी माहिती हां. त्याला देणार किंवा ऑर्डर देणार त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते काम करणार. जसं आपल्या सर्जनला जसं आता कोणची आर्टरी आहे, नर्व आहे, ह्याचा याचा फरक कळतो. मशीनला कळणार का, ते फरक नाही कळत. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. जसे की बा एखादी आर्टरी कट होऊ शकते, कधी कधी एखादी नस तुटू शकते. आणि हे सगळं माहिती पेशंटला सांगणं गरजेचं आहे. जसं एक शस्त्रक्रिया करत असेल त्याचे फायदे काय आहेत, रोबोटिक रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला हे फायदे आहेत, पण याच्यासोबत हे तोटे पण आहेत. आणि जे पेशंट जे निवडेल शेवटी, किंवा तुम्हाला पारंपरिक पद्धतीने रिप्लेसमेंट करायचं आहे का रोबोटिक रिप्लेसमेंट पद्धतीने रिप्लेसमेंट करायचं. आणि रोबोटिकचं काय झालेलं आहे, कस्टमर ओरिएंटेड ॲडव्हर्टाइजमेंट झालेली आहे. कस्टमर ओरिएंटेड म्हणजे टू द कस्टमर. आता समजा आता मी तुम्हाला रोबोटिकचे फायदे सांगितले खूप, तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करणारच नाहीत ना. त्याचे तोटे काय आहेत, कॉम्प्लिकेशन्स काय, त्याचा कोणी अभ्यास करणार नाही काही. आणि अनबायस्ड आपण त्या गोष्टीचं एक्सप्लेन करणं गरजेचं. आता शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर आम्ही दोन्ही सांगतो. मी नांदेडमध्ये दोन्ही पद्धतीने शस्त्रक्रिया करतो. पण पेशंटला आम्ही सांगतो अगोदर की बा जॉईंट रिप्लेसमेंटचे हे फायदे आहेत, हे तोटे आहेत. तुम्हाला शस्त्रक्रियाच्या नंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची ते सांगणं गरजेचं आहे. बरोबर. करेक्ट. मग जेव्हा लोक तुमच्याकडे येतात तेव्हा ते त्या पेशंटचा फॉलोअप घेणं किंवा काय, ही प्रोसिजर नेमकी कशी असते? कारण एकदा तुमच्याकडे पेशंट येऊन गेला की त्याचं पुढे काय होतंय, त्याच्यात कशी सुधारणा आहे, तर ती फॉलोअप सिस्टम कशी असते? आता फॉलोअप सिस्टम कसं आहे, कॉम्प्लिकेशन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीनंतर काय होऊ शकतं त्याच्यावर डिपेंड आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या नंतर कॉम्प्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते इन्फेक्शन आहे. ओके. हां. दुसरं कॉम्प्लिकेशन आहे डीप वेन थ्रोम्बोसिस. आणि तिसरं कॉम्प्लिकेशन जे आहे ते जॉईंट रिप्लेसमेंटमुळे फ्रॅक्चर होऊ शकतात काही जणांचं. ओके. तर पहिलं कॉम्प्लिकेशन आहे इन्फेक्शन. तर तुम्हाला इन्फेक्शन बघण्यासाठी पेशंटची जखम बघणं गरजेची आहे. पहिले 12 दिवस पेशंटची जखमेचं त्याच्यातून काय पू येतोय का, त्याच्यातून काय पाणी येते का, ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशंटच्या पायावर काय सूज आहे का, रक्तवाहिन्यामध्ये काही रक्त गोठलेलं आहे का, ते बघणं गरजेचं आहे. काय पेशंटला त्रास होते का, सर्जरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पेशंट चढवतो, पेशंटला दुसरा काय त्रास आहे का, ते देखील बघणं गरजेचं आहे. ऑपरेशन झाल्या पेशंटचा एक्सरे केला जातो. एक्सरे केल्यानंतर त्याच्यामध्ये ते अलाइनमेंट बरोबर आहे का, रॉड आपला जॉईंट बरोबर बसलेला आहे का, ते बघितलं जातं पेशंटचं. आणि त्याच्यानंतर 12व्या दिवशी पेशंट टाके काढले जातात. त्याच्यानंतर 21 दिवसापर्यंत पेशंटचा फॉलोअप असतो. पेशंटला वेट कसं चालायचं, त्याची फिजिओथेरपी कशी करायची याची ट्रेनिंग केली जातं. आणि काय ॲक्टिव्हिटी अवॉइड करायच्या याच्यासाठी बघितलं जातं. पहिल्यांदा पेशंटला 14 दिवशी बघितलं जातं, नंतर पेशंटला 1 महिन्यानं बघतो आपण, आणि नंतर 2 महिन्यानं. आणि त्याच्यानंतर मग इयरली आपण फॉलोअप करतो पेशंटचा, की बा जॉईंटमध्ये शक्यतो काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का पोस्टऑपमध्ये. जसं की इन्फेक्शन जे आहे, आता इन्फेक्शन शरीरातलं कुठेही पसरू शकतं, तर ते अगोदरच आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता जॉईंट हे एंड सर्जरी आहे, याला काय दुसरा पर्याय नाही आपल्याला. ती एकदा केली की ती सक्सेसफुल व्हायला पाहिजे, याची जास्त सर्जनना काळजी घेतली पाहिजे. बरोबर. डॉक्टर शितोळे, आता एकदा समजा रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे, त्याच्यानंतर किती दिवस काळजी घेणं गरजेचं असतं आणि फिजिओथेरपी त्याच्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे? जसं सरांनी सांगितलं, प्रत्येक टेक्नॉलॉजीचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहेत. आता रोबोटिक्सचं मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सांगतो, सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज मला जो मिळाला तो आहे पेशंटची फास्टेस्ट रिकव्हरी. सेकंड ॲडव्हान्टेज आय गॉट इज की पेशंटचं सॅटिस्फॅक्शन रेशो खूप जास्त आहे. आणि थर्ड इज पेशंटला होणाऱ्या वेदना खूप कमी झाल्या आहेत. आता हे कशाने अचीव्ह झालं ते मी सांगतो. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये द बेसिक ड्रॉबॅक ऑफ दॅट सर्जरी इज की व्हॅलिडेशन नव्हतं. म्हणजे मांडीचं हाड फोडायचं, झीक टाकायचं आणि ते एकाच पद्धतीच्या अलाइनमेंटने ते हाड कट करायचं. याच्यात आम्ही खूप जास्त बोन गणवायचो आणि आणि स्नायूंचं विच्छेदन खूप जास्त व्हायचं, त्यामुळे रक्तस्राव जास्त व्हायचा आणि खूप लाँग कट पण करायला लागायचं. आता एवढे सगळे स्नायूंचं आपण विच्छेदन केलं आणि सगळे लिगामेंट रिलीज केले आणि बऱ्याचसा हाड सॅक्रिफाईस केल्यानंतर पेशंटला रिकव्हरीसाठी जे दगावलेले टिश्यू आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी आणि त्यांना पूर्ववत करण्यासाठी खूप जास्त वेळ जायचा. म्हणजे मीही कन्व्हेन्शनल सर्जरी 5 वर्षापूर्वी अगदी 10-15 वर्ष केलेले आहेत. तेव्हा माझं जनरल प्रॅक्टिसमध्ये माझा अनुभव असा होता की कन्व्हेन्शनल सर्जरी केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 महिने फिजिओथेरपी पेशंटला अनिवार्य असायची आणि त्याच्यानंतर ते आपलं दैनंदिन कार्य करू शकायचे. द मोस्ट ड्रेडफुल फॅक्टर वॉज पेन. कारण एवढं सगळं मॅसिव्ह सर्जरी केल्यानंतर होणारा पेन हा खूप जास्त असायचा. त्यामुळे बऱ्याच लोकांना जी भीती होती ती काही अंशी खरं पण होती की याच्यातून जाणारी जी प्रोसेस आहे ते दिव्य असायचं. म्हणजे एवढं सगळं पेन सहन केल्यानंतर कुठेतरी ते काहीतरी फळ मिळणार आहे 2-3 महिन्यानंतर. आणि हे सगळं फक्त आमच्याकडे टेक्नॉलॉजी नसल्यामुळे व्हायचं. आता विथ रोबोटिक्स महत्त्वाचं काय आहे की रोबोटिक्सने वी गो क्लोज टू द नॅचरल अलाइनमेंट.
कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये आमच्याकडे अलाइनमेंट नाही आहे. समजा त्या आमच्या पेशंटचा सगळ्यांचे गुडघे 90 डिग्रीमध्ये असतात किंवा सगळ्यांचे गुडघे सरळ असतात असे नाही आहे. तरी समथिंग फिलॉसॉफी कॉल्ड एज काही लोकांच्या गुडघ्यांमध्ये बाक असतो, काही लोकांचे आतले वळलेले असतात, बाहेर वळलेले असतात. आमचे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. रोबोटिक्सने आम्ही काय अचीव केलेलं आहे की ह्या पेशंटचा गुडघा नॅचरल अलाइनमेंटमध्ये किती वळलेला होता, त्याला व्हायरस किती होता आणि साधारण 1 ते 1.5 मिलीमीटरचा सुद्धा आम्ही मिलीमीटरपर्यंत आम्ही ॲक्युरेसीने हे अलाइनमेंट देऊ शकतो. त्याला आम्ही रिव्हर्स कायनेमॅटिक किंवा कायनेमॅटिक अलाइनमेंट म्हणतो. म्हणजे आपण नेचरच्या जेवढं जवळ जाऊ तेवढं आपल्याला त्याचा प्रतिसाद चांगला मिळणार. आपण जेवढं नेचरच्या दूर जाणार आणि जेवढं कृत्रिम करणार तेवढं आपल्याला त्या पेशंटला आणि स्वतःला खूप त्रास होणार. रोबोटिक्सने सगळ्यात महत्त्वाचं काय अचीव झालेलं आहे, अलाइनमेंट फिलॉसॉफी हॅज बीन चेंज. सेकंड थिंग इज डिसेक्शन खूप कमी झालेलं आहे, हॉस्पिटलायझेशन खूप कमी झालेलं आहे. मी कित्येक दिवस माझ्या जॉईंट रिप्लेसमेंटला आजपर्यंत कधी ब्लडची बॉटलसुद्धा दिलेली नाही आहे, कारण त्याच्यात आम्ही हाड कधी कापत नाही. मी ज्या रोबोने ते सर्जरी करतो दॅट्स अ बर टेक्नॉलॉजी रोबो. इट नेवर कट्स द बोन, इट बर्स द बोन, इट स्कल्प्ट द बोन. म्हणजे आम्ही स्कल्पचर कसं शिल्पकार जसा शिल्प करतो तसं मी मांडीच्या आणि पोटरीच्या हाडाला आकार देतो आणि त्याच्यावर फक्त तासणे म्हणतात, करेक्ट वर्ड इज तासणे, त्या तासलेल्या भागावरती आम्ही फक्त जॉईंट बसवतो. आणि कित्येक जॉईंट्स, मी हजारो जॉईंट्स केले आहेत किंवा शेकडो जॉईंट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी आजपर्यंत जेवढं कन्व्हेन्शनल सर्जरीत मी रिलीजेस करायचो, जेवढे स्नायू कापायचो किंवा विच्छेदन करायचो, त्याच्या अगदी 5 ते 10% सुद्धा मी आता करत नाही. आय नेव्हर टच द टिश्यूज. इट्स अ मॅजिक ऑफ रोबो. आणि याच्याने पेशंटच्या सॅटिस्फॅक्शन रेटमध्ये खूप फरक पडतो. तो लॉस स्किप होतो. आणि रोबोटिक जरी झाली तरी फिजिओथेरपी किती महत्वाची आहे त्यानंतर? रोबोटिक्समध्ये बेसिकली एवढं सगळं डॅमेज न झाल्यामुळे काय होतं की पेशंटचं रिहॅबिलिटेशन खूप फास्ट असतं, पेन कमी असतात, पेशंट पार्टिसिपेशन फिजिओथेरपीचं खूप व्यवस्थित देतात, रिकव्हरी फास्ट असते, हॉस्पिटलायझेशन कमी झालेलं आहे. नेक्स्ट डे एव्हरी पेशंट ऑफ माइन वॉक्स इरिस्पेक्टिव्ह. आणि व्हॅलिडेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टूल इन रोबोटिक्स. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की आम्ही एक्सरे करतो आणि बघतो, आम्ही तसंच करायचो. पण रोबोटिक्समध्ये अजून वन मोर बिगेस्ट ॲडव्हान्टेज इज व्हॅलिडेशन. ही ऑब्जेक्टिव्हाइज झालेली आहे सर्जरी. म्हणजे तुम्ही काय करता हा रोबो व्हॅलिडेट करतो. एंड ऑफ द सर्जरी तुम्हाला त्याचा ग्राफ मिळतो आणि डिपेंडिंग ऑन द ग्राफ, म्हणजे मी आता प्रत्येक पेशंटचा ग्राफ घेतो आणि आय कॅन कॉन्फिडेंटली टेल ऑन द ग्राफ की हे पेशंट उद्या चालणार. मला एक्सरे बघायची सुद्धा गरज नसते. मेन ऑफ द टाइम्स माझ्या ज्युनियर डॉक्टरांना मी सांगतो मला ते एक्सरे करून घे आणि मला पाठवून दे. पण बाय रूल बिफोर लिव्हिंग द थिएटर आय डिवाइज माय फिजिओथेरपी प्रोग्राम. आणि हा फिजिओथेरपी पण माझी मॅक्सिमम 2 ते 3 आठवडे, याच्यापेक्षा जास्त लागतच नाही. कारण पेशंट अटेंड फंक्शन सो अर्ली. म्हणजे कित्येकशे पेशंट तर 3ऱ्या महिन्यापासून 4थ्या महिन्यापासून मांडी घालतात. खाली बसून ते मांडी घालतात. आम्ही रिकमेंड करत नाही. कधीतरी पूजा अर्चा असेल, काहीतरी कार्यक्रम असतील तर मांडी घालण्यात यावी. कारण जर तुम्ही 5 तास मांडी घालून बसायची सवय केली पुन्हा रिप्लेसमेंट केल्यानंतर, आर्टिफिशियल जॉईंट हा आर्टिफिशियल जॉईंटच आहे. अगदी नॅचरल जॉईंट झिजू शकतो तर हाही झिजू शकतो. तुम्ही त्याचा दुरुपयोग केला तर त्याचा लाईफ कमी होऊ शकतो. पण पेशंट सॅटिस्फॅक्शन, पेशंट हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन इज क्वाईट इम्प्रूव्ड विथ रोबोटिक सर्जरी. डॉक्टर, मात्र म्हणजे दोघांनाही हा प्रश्न आहे की सगळं करायचं हे फिरून फक्त एकाच मुद्द्यावरती येतं, तो म्हणजे खर्च. तर नॉर्मल जी सर्जरी असते ती आणि रोबोटिक यामध्ये किती फरक आहे? तसंही नी रिप्लेसमेंट म्हणजे लोकांना फार खर्चिक वाटतं, एक मोठं क्वेश्चन मार्क असतं डॉक्टरकडे जातानाच. तर त्याबद्दल काय सांगाल? माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की टेक्नॉलॉजी कम्स विथ प्राईस. पण त्या टेक्नॉलॉजीचा जर खूप मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर वी कॅन ब्रिंग डाऊन द कॉस्ट. जर त्याचा व्हॉल्युमेट्रिक यूज केला किंवा खूप रॅम्पंट यूज केला तर एखादी जी गोष्ट अतिशय महाग असते पण ती खूप जास्त जर वापरली गेली तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, त्याची R&D कॉस्ट कमी होते आणि त्याचा सर्वसामान्यांना लाभ होतो. जर हे लार्ज स्केल जर सगळं सुरू झालं तर येस वी कॅन ब्रिंग डाऊन द कॉस्ट. येस, आय डू ॲग्री. मला ते मान्य आहे की रोबोटिक्सने थोडा खर्च वाढतो आणि बऱ्याच हॉस्पिटलच्या ॲम्बिटमध्ये सुद्धा नाही आहे रोबोटिक प्रॅक्टिस. पण हा खर्चाचा विचार न करता जर आपण सायंटिफिक जर विचार केला तर येस, त्याचे बरेचसे फायदे आहेत. डॉक्टर गाडगीळ, तुम्ही तर नांदेडमध्ये प्रॅक्टिस करता, तर तिकडचा भाग किंवा तिकडची लोक या सगळ्याचा विचार करता, म्हणजे समजा ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये किती अवेअरनेस आहे या सगळ्या प्रोसेसबद्दल, किंवा खर्च म्हटल्यावर लोकांची परिस्थिती नसते तेवढी, त्यामुळे तुम्ही तिथे काय फेस करता? ग्रामीण भागामध्ये काय आहे, गुडघेदुखीचं 50 ते 60च्या नंतर जवळपास 50% एका फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे. आणि ग्रामीण भागामध्ये 2 मुख्य प्रॉब्लेम आहेत. एक तर पॉवर्टी, गरिबी आहे. दुसरं निग्लिजन्स, म्हणजे पेशंटला माहीत आहे आमच्याकडे पैसे आहेत तरी पण आपल्याला आजाराच्या विषयी काही ना काहीतरी हे आहेत.
तर आज जेव्हा जेव्हा मी ग्रामीण भागात कॅम्प घेतलेले आहेत, मी जवळपास कमीत कमी 100 गावामध्ये कॅम्प घेतलेले आहेत गुडघेदुखीच्या पेशंटसाठी. तर असे किती गावं आहेत जिथे किंवा पेशंट अफोर्ड करू शकतच नाहीत. हो ना. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा इम्प्लांट जे आहे तेच एक कॉस्टली आहे. आणि त्याच्यानंतर रोबोटिक जर ॲड केलं तर ते अजून कॉस्टली होऊ शकतं. आणि याच्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते ट्रीटमेंट फक्त पैशामुळे वापर करू शकत नाहीत. आणि ग्रामीण भागातले जे पेशंट आहेत 60च्या पुढचे जे आहेत ते घरातले वयोवृद्ध आहेत, ज्यांच्याकडे घरचे मुलं किंवा मुली लक्ष देत नाहीत. आणि जे आपल्या जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथं हे ट्रीटमेंट करण्यासाठी पर्याप्त साधनं नाही आहेत किंवा ते योजनामध्ये बसत नाही आहे. याला पेशंटला खर्च मोजणंच आहे. साधारण जॉईंट रिप्लेसमेंट करायची म्हणजे ते 1 लाखाच्या पुढेच खर्च आहे. आणि जर 100 रुग्णाला जॉईंट रिप्लेसमेंट लागत असेल त्याच्यातला फक्त एकच पेशंट सर्जरी करू शकतो. आणि ग्रामीण भागामध्ये समजा आता माझ्याकडे दोन्ही आहे, रोबोटिक आहे आणि हे पण आहे. पण जर पेशंट अफोर्डच करू शकत नसेल दोन्ही सर्जरी तर आपण काय करू शकत नाही त्याला काही. आणि माझ्याकडे येणारा पेशंट शेतकरी वर्ग आहे, त्याला ऑपरेशन झाल्यानंतर परत शेतात जाऊन काम करायचं आहे. आणि जवळपास असे खूप सारे आम्ही बिना रोबोटचे सर्जरी केलेले आहेत, जे पेशंट बैलगाडी चालवतात, शेतामध्ये खुरपण्याचं काम करतात, कापूस वेचायचं काम करतात. असं काही नाही की बा रोबोटच करायला पाहिजेत. ज्यांना जे शक्य आहे आणि जे प्रमाणित आहे ती ट्रीटमेंट करून घेतल्या पाहिजेत. जे तुम्हाला बा रोबोटिक अफोर्डेबल नसेल तर कन्व्हेन्शनल पद्धतीने करून घ्या. आणि तुमच्याकडे पैसे असतील तर रोबोटिक करून घ्या, पण त्याचे फायदे तोटे जाणून घ्या तुम्ही अगोदर. कोणत्या गोष्टीला तुम्ही त्याचे जर ट्रीटमेंट करायची असेल तर फायदे बघितले पाहिजेत आणि तोटे बघितले पाहिजेत. जे आपल्या फायद्याचं आहे ती गोष्ट करायला पाहिजेत. दोन्ही प्रोसेसचा विचार करता सक्सेस रेट कसा आहे? आता सक्सेस रेट कसं आहे, आता आपण जे कन्व्हेन्शनल करतो ही 50 वर्षापासून चालत येणारी टेक्निक आहे आणि याची रिप्रोड्युसिबल रिझल्ट्स आहेत. आता जॉईंट जी सुरुवात झाली ती कन्व्हेन्शनल पद्धतीने सुरुवात झालेली आहे. हा जो जॉईंट जे वापरतो आपण ते सुरुवात त्याची जी आहे ती त्या पद्धतीनेच बनवली गेली की बाबा हा जॉईंट जो आहे तो पेशंटच्या बॉडीमध्ये जाऊन त्याचं किती काम करेल, हा जॉईंट किती वर्ष टिकेल. आता समजा आता एक जॉईंट जो आहे ते 20 ते 25 वर्ष टिकेल, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या काय गोष्टी आहेत, पेशंटच्या हाडाची स्नायूची ताकद कशी आहे, बोनची क्वालिटी कशी आहे, पेशंट सर्जरीनंतर काय काळजी करतो. समजा खूप आता सर्जरी खूप चांगली झाली आणि पेशंट काय ते एक्स्ट्रा पोस्ट ॲक्टिव्हिटीज करतात तर जॉईंट टिकणार नाही तो. तर त्या गोष्टी देखील बघणं गरजेचे आहेत. बरोबर. डॉक्टर शितोळे, तुम्ही पिंपरी चिंचवड या भागामध्ये कशा पद्धतीचे पेशंट्स तुमच्याकडे म्हणजे आतापर्यंत हँडल केलेले आणि तुमच्या सक्सेस रेट बद्दल? जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी इज स्टील म्हणजे अगदी श्रीमंतांची सर्जरी किंवा अफोर्डेबल क्लासची सर्जरी असंच म्हटलं जातं. पण देर इज अ प्लेस किंवा तिथे थोडासा गॅप आहे जिथे ही सर्जरी जास्त कॉमन होत जाईल, तिथे आपण कॉस्ट कंट्रोल करू शकतो. याच्याचं सगळ्यात मोठं डिटरंट फॅक्टर जसं सर म्हणाले इम्प्लांट आहे. अनफॉर्च्युनेटली वी आर स्टील डिपेंडंट ऑन इम्पोर्टेड इम्प्लांट्स, कारण त्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते इम्प्लांटचं सोफिस्टिकेशन असतं. ते इम्प्लांटच असतं ज्याच्यावर आपण चालतो. ते जर व्यवस्थित असेल तर सर्जरी आणि ते इम्प्लांटचं लाईफ वाढलेलंच असतं. त्यामुळे ज्या दिवशी आपला देश स्वतः ते इम्प्लांट प्रोड्यूस करू लागेल आणि मेक इन इंडिया हे खरं अस्तित्वात येईल तेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट विल बी अ कॉमन मॅन सर्जरी. बरोबर. मात्र पेशंट जे तुमच्याकडे येतात ना, म्हणजे त्यांना तुम्ही समजा सजेस्ट कर, म्हणजे अनेक जण असे की आम्ही नाही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे आमच्या खाण्यामध्ये आहारामध्ये नॉनव्हेज नाही आहे, तर मग त्यांच्यासाठी काही दुसऱ्या सप्लिमेंटची गरज लागते का? नॉन व्हेजिटेरियनचे थोडं वेगळं असतं आणि व्हेजिटेरियनसाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागतात असं काही आहे? महत्त्वाची कन्सेप्ट मेडिकल सायन्समध्ये संतुलित आहार. मी कित्येकशे पेशंट जे व्हेजिटेरियन आहेत त्यांचा संतुलित आहार असेल आणि त्यांचा अवेअरनेस व्यवस्थित असेल तरी सुद्धा त्यांचे विटॅमिन्स चांगले बघतो. आणि जे अगदी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहेत, फक्त नॉनव्हेजच खातात आणि कधी उन्हात जात नाहीत, बसून असतात, त्यांचे सुद्धा विटॅमिन्स मी कमी बघतो. इट हॅज टू डू विथ लाईफस्टाईल. संतुलित आहार म्हणजे संतुलित आहार म्हणजे तुम्हाला सगळे प्रथिनं, सगळे विटॅमिन्स, सगळे प्रोटीन सगळे व्यवस्थित मिळालेच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला समतोल राखायला पाहिजे. आता जेवढे माझ्याकडे व्हेजिटेरियन पेशंट असतात मी त्यांना नेहमी सांगत असतो की विटॅमिन B12 हे मोस्टली प्राणीजन्य आहारात जास्त मिळतं, वनस्पतीजन्य आहारात कमी आहे. पण देर आर सर्टन सबस्टन्सेस विच इज प्रोड्यूस बाय नेचर फ्रॉम अ प्लांट बेस्ड ओरिजिन की तिथे सुद्धा B12 आहे, नाही असं नाही आहे. पण तुम्हाला थोडे एफर्ट जास्त घ्यावे लागतील. फक्त नॉनव्हेजच खायला पाहिजे, तुम्हाला एफर्ट जास्त घ्यावे लागतील. तुम्हाला लेंटिल्स किंवा लेग्युम्स हे जास्त असतात, कडधान्य जास्त असतात, ते तुम्हाला फ्रिक्वेंटली खावे लागतील. हिरव्या पालेभाज्या व्यवस्थित खाव्या लागतील. तुम्हाला सगळे सॅलड्स व्यवस्थित खावे लागतील आणि दुधाचा वापर किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवावा लागेल. म्हणजे असं नाही आहे की नॉनव्हेज खाणारे लोकच हेल्दी असतात आणि व्हेजिटेरियन लोक हेल्दी नाही आहेत. आय हॅव सीन मेनी व्हेजिटेरियन्स हू आर हेल्दी ऑल्सो, पण त्यांना त्याचं थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट नक्की घ्यावे लागतात. बरं, लोक जेव्हा येतात तुमच्याकडे म्हणजे काही आपल्याला त्रास सुरू होतोय तेव्हा ना एक कन्फ्युजन असतं किंवा प्रश्न असतो त्यांच्यासमोर की आपण जनरल प्रॅक्टिशनरकडे जायचं की कन्सल्टंटकडे जायचं, तर त्यांना काय सांगाल तुम्ही?
जी गुडघेदुखी किंवा जे सांधेचं दुखणं आहे हे जर तुमचं 10-15 दिवसापेक्षा जास्त राहत असेल आणि ते तुम्हाला त्रास देत असेल किंवा थोडंसं लवकर सेटल होत नसेल तर प्लीज टू कन्सल्ट अ कन्सल्टंट. ओके. कन्सल्टंट कडे गेलो आपण ती खिशाला अगदी मोठं होल पडणार आणि खूप जास्त खर्च होणार. इन अ वे आहे, इट्स नॉट मिथ, कारण कन्सल्टंटच्या फीज किंवा त्याचे इन्व्हेस्टिगेशनचे जे आहेत एक्सपेक्टेशन हे जास्त असतात. पण येस, जी गुडघेदुखी किंवा जे कुठले सांधेदुखी सेटल होत नसेल, यू रिक्वायर एक्सपर्ट ओपिनियन फॉर दॅट. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आमच्याकडे जे रुग्ण येतात ते बऱ्यापैकी लेट स्टेजला यायला लागतात. जेव्हा वी हॅव अ गोल्डन अपॉर्च्युनिटी, आमच्याकडे सुवर्ण संधी असते की सुरुवातीच्या काळात जे डिसीज आम्ही कॅच करू शकतो, जे जर ते आम्ही मिस केले, आम्ही हा गोल्डन पिरियड मिस केला तर द पेशंट हॅज टू सफर अ लॉट. म्हणजे त्यांना बरंच पुढे त्रास होत जातो. अगदी जाता जाता काय संदेश द्या लोकांना? सांधेदुखी किंवा हाडांचे जे काही दुखणे असतील, जर तुमचे लवकर सेटल होत नसतील तर प्लीज डू कन्सल्ट डॉक्टर. प्रत्येक सांधेदुखीसाठी सर्जरी हा एकमेव पर्याय नसतो. अगदी त्याच्यात नॉन सर्जिकल ऑप्शन्स पण असतात आणि पर्टिक्युलरली फॉर यंगस्टर्स आय विल टेल यू, महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिव्हिटी. मोबिलिटी इज लाईफ अँड लाईफ इज मोबिलिटी, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही बसलात तर सगळंच थांबेल. त्यामुळे ॲक्टिव्हिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड इज न्यूट्रिशन. मी प्रत्येकाला सांगत असतो की उन्हाळ्याचा तिरप तरी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी किंवा 1 वेळा तरी घ्या. ते जर शक्य नसेल तर व्हिटॅमिन डी रिच फूड तरी खा, काहीतरी नॅचरल तरी खा, काहीतरी सिंथेटिक न घेण्यापेक्षा, जंक न घेण्यापेक्षा गो टू नॅचरल फूड काहीतरी असलंच पाहिजे. आणि थर्ड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट विच हॅज स्ट्रेस डे अँड नाईट इज एक्झरसाइजेस. एनी फॉर्म ऑफ एक्झरसाइजेस. तुम्ही अगदी काही नाही जमलं, अगदी तुम्ही 2-3 हजार पावलं जरी चालून आलात, इट्स इनफ टू मेंटेन द स्केलेटल हेल्थ. अनफॉर्च्युनेटली मेजॉरिटी पेशंट्स आमचे प्रत्येक वयोगटातले, पर्टिक्युलरली यंगस्टर्स, आर नॉट फॉलोइंग दिस. म्हणजे कामाच्या तासांमुळे किंवा कामाच्या प्रेशरमुळे ते चालत नसतील किंवा आळशीपणामुळे चालत असतील, ते डिफरंट स्टोरी. पण मेक अ अटेम्प्ट. काही नाही जमलं तरी फक्त चालून या, संतुलित आहार ठेवा, उन्हात फिरायला जा, आठवड्यातून 1 वेळा. दररोज जायची गरज नाही आहे आणि एवढा वेळ कोणाकडेच नाही आहे. पण येस, अ नेचर्स विजिट वन्स इन अ वीक, मॉर्निंग आवर्स इज इनफ टू मेंटेन द स्केलेटल हेल्थ. डॉक्टर गाडगीळ, तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? हेल्थ इज वेल्थ आणि वेल्थ इज हेल्थ. इन्व्हेस्ट इन हेल्थ. जर आपल्याकडे हेल्थ चांगला असेल, आरोग्य चांगलं असेल तर एव्हरीथिंग इज हँग. ज्याच्याकडे हेल्थ चांगली नाही त्याच्याकडे काहीच नाही, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पैसा गमावला तर काही यू नॉट लूज एनिथिंग, पण तुम्ही जर आरोग्य जर गमावलं तर यू लॉस्ट एव्हरीथिंग. आपल्याकडे खूप मोठी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे खूप, पण त्याचा तुम्ही फायदा करू शकत नसाल तर त्याचा प्रॉपर्टीचा काही उपयोग नाही. किंवा आपण लवकरच मरून गेलो तर आपण एवढं जे कमवलेलं आहे त्याचं काय करणार आपण? बरोबर आहे. त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे हेल्थ सगळी जी प्रॅक्टिस आहे तुमची जी आहे ते मी हेल्थ ओरिएंटेड, हेल्थला वेळ देणं गरजेचं आहे. आपण प्रॅक्टिसच्या मागे खूप पडतो किंवा पैसे कमवण्याच्या मागे पडतो, पण तेच तुम्ही खर्च करायचा देखील प्रयत्न करायला पाहिजेत ना, की ॲटलीस्ट 1 घंटा तर तुम्ही एक्सरसाइज करणार पाहिजेत. मॉर्निंग वॉक करा, एक्सरसाइज करा, काही करा, तुम्हाला जे शक्य आहे ते करा. की बाबा असं नाही की बाबा मॉर्निंग रनिंगच करायला पाहिजेत किंवा स्विमिंगच करायला पाहिजेत, असं काही नाही आहे. तुम्ही बसल्या बसल्या ऑफिसमध्ये जेवढं शक्य तेवढं एक्सरसाइज करा. बिलकुल. डॉक्टर गाडगीळ आणि डॉक्टर शितोळे दोघांचेही खूप धन्यवाद. तर सांधेदुखी आणि उपचार याबद्दल खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद. 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 तर आरोग्य परिषद या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.